आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. कान्हाड आडगाव दराडे येथे गायरान जमिनीवर मुरुम माफियांचा कहर. सेलू तालुक्यातील कान्हाड आडगाव दराडे शिवारात शासनाच्या गायरान जमिनीवर सुरू असलेल्या बेकायदेशीर मुरुम उत्खननामुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार कोणतीही अधिकृत परवानगी न घेता काही मुरुम माफियांनी मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू ठेवले आहे. दिवस रात्र सुरू असलेल्या या कामातून मोठ्या प्रमाणावर मुरुम बाहेर काढून त्याची विक्री केली जात असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे या माफियांना छोट्या मोठ्या राजकीय नेत्यांचा पाठिंबा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संबंधितांकडून कोणतीही भीती न बाळगता उघडपणे उत्खनन सुरू असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगत आहे. तथापि याबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही पुष्टी झालेली नाही. अंदाजे 20 ते 25 एकर गायरान जमिनीतील मुरुम उपसून काढण्यात आल्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान झाले असून पर्यावरणीय समतोलही बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जमिनीची धूप, पाण्याची पातळी घटणे यासारखे परिणाम भविष्यात जाणवू शकतात अशी चिंता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान या बेकायदेशीर उत्खननाविरोधात आवाज उठवणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचे प्रयत्न होत असल्याचीही चर्चा आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी सेलू तहसील प्रशासनाकडे निवेदन देत तत्काळ कारवाईची मागणी केली. उत्खनन त्वरित थांबवणे, संबंधितांवर गुन्हे दाखल करणे तसेच गायरान जमिनीचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे या मागण्या करण्यात आल्या. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सेलू तालुक्यातील कान्हाड शिवारात तसेच आडगाव दराडे या शिवारात शासनाच्या गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात मुरुम उत्खनन होत आहे. याबाबत आडगाव दराडे येथील नागरिक यांनी आज रोजी सेलू तहसीलदार यांना उत्खनन बंद करण्यासाठी आज निवेदन दिलेले आहे. तर काय म्हणणं आहे आपलं यावर? आपण आज निवेदन दिले. माझं एवढंच म्हणणं आहे, जे 4 वर्ष झालं उत्खनन चालू आहे त्याच्याकडे शासनाने आजपर्यंत कोणतंही लक्ष दिलेलं नाही. आता कमीत कमी आता तरी लक्ष देऊन शासनाने कारवाई करावी मुरुम माफियावर. तसेच तुमच्याकडून जर होत नसेल तर सुरक्षा रक्षक लावा किंवा CCTV लावा तिथे, कारण तुम्ही तर वैयक्तिक लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे CCTV लावण्यात यावे असं आमचं म्हणणं आहे. जर आपली हे रास्त मागणी शासनाने किंवा महसूल प्रशासनाने मान्य केली नाही तर आपला पुढचा पाऊल काय आहे? आम्ही आता याच्यानंतर आम्ही तहसील कार्यालयात तर आम्ही निवेदन दिलेलं आहे. याच्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी यांना पण निवेदन देणार आहोत. तरी आमची मागणी जर मान्य नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. अवैध वाळूची वाहतूक करणारे 2 टिप्पर पूर्णा महसूलच्या ताब्यात. पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव लक्ष्मणनगर नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या 2 टिप्परावर पूर्णा महसूल विभागाचे प्रशिक्षणार्थी तहसीलदार भरत गंगावणे, नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या पथकाने 22 एप्रिल बुधवार रोजी कारवाई केली. या कारवाईत पकडण्यात आलेल्या वाहनांना 2,50,000चा दंड ठोठविण्यात आला आहे. पूर्णा तालुक्यात गोदावरी व पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन करून चोरटी वाहतूक होत असल्याचे उपविभागीय अधिकारी जीवराज डाबकर यांनी प्रशिक्षणार्थी तहसीलदार भरत गंगावणे, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, तलाठी सुदाम खुने, अजय कटके, राजकुमार सिंगरवाड आदींच्या पथकांच्या कारवाईत आदेशित केले होते. या पथकाने पिंपळगाव लक्ष्मणनगर शिवारात सापळा रचला. यावेळी लक्ष्मणनगर शिवारात MH26, MH 8985, MH40, 76, 27 या टिप्परला वाळू उपसा व वाहतुकीचा परवाना नसतानाही वाळूची चोरटी वाहतूक करताना रंगेहात पकडण्यात आले. या पथकाने पकडलेले 2 टिप्पर पूर्णा तहसील कार्यालयात जमा केले. पाथरी बसस्थानकात STची नामुष्की.
प्रवाशाकडून बस ढकलण्याची वेळ. परभणी राज्य परिवहन महामंडळाच्या कारभारातील ढसाळपणा पाथरी बसस्थानकात उघडपणे समोर आला असून नादुरुस्त बस प्रवाशाकडून ढकलून सुरू करण्याचा कोविलवाना प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे ही घटना थेट बसस्थानक परिसरातच घडली असून तेथे एसटीचे मेकॅनिक व संबंधित यंत्रणा उपस्थित असतानाही प्रवाशांना बस लोटून धक्का मारावा लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. व्हायरल झालेल्या छायाचित्रात महिला, वृद्ध नागरिकासह प्रवासी बसच्या मागून जोर लावताना दिसत आहे. चालकही त्यात सहभागी असल्याचे दिसून येते. सुरक्षित, सुलभ व वेळेवर प्रवास या महामंडळाच्या घोषणांना हरताळ फासणारे हे चित्र असल्याची टीका नागरिकातून होत आहे. तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध असूनही बस दुरुस्तीऐवजी प्रवासाकडूनच ती सुरू करण्याचा प्रयत्न होणे ही यंत्रणेची अपयशी कार्यपद्धती असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान प्रवाशासाठी लागू करण्यात आलेल्या स्मार्ट कार्ड योजनेअभावी अनियमिततेचे सावट गडद झाले आहे. शासनाने निश्चित केलेले 199 शुल्क असताना बसस्थानक परिसरात तेवढीच रक्कम घेतली जात असली तरी स्थानकाबाहेर 250 पर्यंत पैसे आकारले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच कार्ड वितरित करताना पूर्वी 20 रुपये आकारले जात होते, ते आता 30 रुपयेपर्यंत वाढल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. पारदर्शकता व गैरप्रकार रोखण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली असताना प्रत्यक्षात अतिरिक्त वसुली होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक आगार प्रमुख व स्थानक प्रशासन या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहे की जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे, असा प्रश्न संतप्त प्रवासी उपस्थित करत आहे. परभणी जिल्हा पोलीस दलासाठी 31 चारचाकी वाहनाचे लोकार्पण. परभणी जिल्हा पोलीस दलासाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीमधून खरेदी करण्यात आलेल्या 31 चारचाकी वाहनांचे लोकार्पण मेघनादिदी बोर्डीकर, राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी जिल्हा यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय येथील परेड मैदानावर संपन्न झाले. कार्यक्रमासाठी परभणी शहर महापालिकेचे महापौर सय्यद इक्बाल, जिल्हा परिषद अध्यक्ष लता वाकडे, जिल्हाधिकारी संजय चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, परभणी शहर महापालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस निरीक्षक सुरेश थोरात व मोठ्या संख्येने परभणी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावित पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनवर शेरदिल पठाण व वर्षा कोलेकर यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राखीव पोलीस निरीक्षक रामेश्वर सोळंके, अशोक कदम, शेख तरन्नुम, गणेश कौटकर, महेश पांगरकर, शेख जावेद, राहुल गोला यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सेलूत अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थातर्फे कर्तृत्ववानांचा सन्मान सोहळा. सेलू येथील स्वर्गीय अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त 25 एप्रिल शनिवार रोजी सेलू शहरातील साई नाट्यगृहात सायंकाळी 6 वाजता सन्मान कर्तृत्वाचा या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास राजयोगिनी ब्रह्मकुमारी करुणा दीदी सेवा केंद्र भोसरी पुणे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप नामदेव महाराज झवडे राहणार आहेत. कार्यक्रमात भावनाताई बोर्डीकर, आर.बी. घोडके, सभापती विजयमाला डोंबे, डॉक्टर संजय रोडगे, नगराध्यक्ष मिलिंद सावंत, दिनकर वाघ, गणेश काटकर, अशोक शेलार, अजय डासाळकर, योगिता मोरे, डॉक्टर आशिष डग, संजय भाऊ साडेगावकर, रामेश्वर राठी, डॉक्टर सुनील कुलकर्णी, के.डी. वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार देऊन
गौरविण्यात येणार आहे. अध्यात्म, शेती, वैद्यकीय, पत्रकारिता, साहित्य, नाट्य व कला शिक्षण आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार होणार आहे. यामध्ये हभप पंडित महाराज डाके, अरुणा थोरे, हभप रामेश्वर महाराज मोरे, डॉक्टर दिगंबर घोडके, पत्रकार दिलीप डासाळकर, डॉक्टर सुरेश हिवाडे, अनिल कुलकर्णी, माधव गव्हाणे, रवी मुडावेकर, रवी कुलकर्णी, गणेश माडवे सर आदींचा समावेश आहे. यावेळी मीनाताई रामप्रसाद बोडीकर यांना मातृगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अशोक नाना काकडे यांच्या वतीने करण्यात आले आहे. यासेर उर्दू प्राथमिक शाळेत जागतिक पुस्तक दिवस साजरा. गौरव सेवाभावी संस्था संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळा सेलू येथे आज दिनांक 23 एप्रिल गुरुवार रोजी जागतिक पुस्तक दिवस साजरा करण्यात आला. इयत्ता 5वी ते 7वीतील विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील पुस्तक सर्व विद्यार्थ्यांना वाचन करण्यासाठी देण्यात आली. वाचनानंतर विद्यार्थ्यांच्या पुस्तकाबद्दल मनोगत घेण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक जावेद खान फिरोज खान पठाण यांनी विद्यार्थ्यांना पुस्तक वाचण्याचे फायदे व एक आठवडा एक नवीन पुस्तक उपक्रमाअंतर्गत विविध पुस्तके वाचण्यासाठी वाचनालयात पुस्तक घरी न्यावी व त्याचे वाचन करावे, वाचन केलेल्या पुस्तकांचा सारांश आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांसोबत व आपल्या मित्रासोबत करावा असे विद्यार्थ्यांना संबोधित केले. शाळेच्या ग्रंथालयातून एकूण 309 पुस्तक इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना वाचन करण्यासाठी काढून देण्यात आली. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनी सुद्धा 1 तास विविध पुस्तकांचा अभ्यास केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यदा महाविया, पठाण नजमा, खान तहमीना यांच्यासह आजी शिक्षकांनी परिश्रम घेतले.